नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत. या चॅनलवर आपण शेतीमध्ये हे वेगवेगळे प्रयोग आपण काय करू शकतो, अर्थात जे काही लागवड करतोय त्यातले बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण आपण लागवड करताना जर कधी थोड्या वेगळ्या पद्धतीचा विचार केला तर आपण त्यातनं काहीतरी म्हणजे आर्थिक गणित आपलं सुधरवू शकतो. त्या दृष्टिकोनातनं हा जे एक आपण नवीन पॅटर्न तयार करतोय, नारळ आणि शिंदी, डेट पाम, आपलं इंडियन खजूर. तर ही लागवड करताना आपण विचार करतोय नारळाऐवजी निरा काढायचा. सुरुवातीला नारळ लावलं आपण साधारण एक 7.5 मीटर बाय 7.5 मीटरवर. नारळाची पानं जी ती पसरतात, त्याचा पिसारा मोठा होतो. 2 नारळामध्ये जर कधी आपण एक शिंदीचं झाड लावलं आणि हे साधारण एक 4 ते 5 वर्ष चालणार आहे. नारळाला आपल्याला 5व्या वर्षी त्याला उत्पन्न सुरू होतं. कोकणामध्ये असेल आणि व्यवस्थित जर कधी हे केले तर 5व्या वर्षी होतं सुरू. D व्हरायटी आहेत, ह्या ज्या व्हरायटी ज्या आहेत, किंवा D अशा ज्या व्हरायटी आहेत सुधारित नारळाच्या, या जर कधी आपण लागवड केली तर साधारण आपण एक, आता हा जो हे जे गणित केलंय मी, हे 10 एकरसाठी, कारण थोडंसं लार्ज स्केलवर हे करायचंय. तर त्या दृष्टिकोनातनं जर कधी आपण लागवड केली तर साधारण 70 ते 75 झाडं नारळाची बसतात. आणि 2 नारळामध्ये एक एक हे जर कधी लावली तर तेवढीच झाडं शिंदीची म्हणजे डेट पामची बसतात. आणि नारळाला जो फुलोरा येतो त्यातून आपण जर कधी निरेचं उत्पन्न घेतलं आणि नारळाचं उत्पन्न घेतलं तर दोन्ही उत्पन्नामधली जर कधी आपण ही तफावत जर कधी काढली तर ती एक तफावत काढतोय. सुरुवातीला नारळ लावल्यानंतर नारळाची वाढ होईल, चिंदीची वाढ होईल. त्यांना साधारण आपल्याला त्यापासून निरा मिळाला